हॅलो फ्रेंड्स, आता येत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. त्यासाठीच आपण बनवणार आहोत नैवेद्याची थाळी. तर काय बनवणार आहोत? तर आपण बनवणार आहोत कुर्मापुरी, स्पेशल घरगुती बासुंदी, पापड आणि वरण भात. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर मी कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी आपलं घरगुती जे तांदूळ असतं ते ॲड करायचं आहे. ते स्वच्छ असं 2 वेळा धुवून घ्यायचं आहे. हे असं स्वच्छ धुवून घ्यायचं. हे बघा, स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे. तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी पुरेसं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर मी अजून एक कुकरचं भांडं घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे. तुम्ही तूर डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स सुद्धा घेऊ शकता. माझ्या घरी मूग डाळीचंच वरण आवडतं म्हणून मी मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. ती सुद्धा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि अर्धी वाटी मूग डाळीसाठी मी 1.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद ॲड करायचा आहे. तुम्ही मीठ ह्याच्यामध्ये ॲड करू शकता डाळीमध्ये किंवा नंतर सुद्धा डायरेक्ट ॲड केला तरी काही हरकत नाही. आता ह्याला आपण झाकण लावून घेऊया आणि 5 ते 6 शिट्ट्या कुकरच्या द्यायच्या आहेत. आणि कुकर गार झाले. हे बघा, आता आपलं शिट्ट्या झालेल्या आहेत. एअर आपण काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा किती छान डाळ आपली शिजलेली आहे. मस्तच. आता ते आपल्याला भातही आपण चेक करूया. भात सुद्धा खूप छान मऊ शिजलेला आहे. आता ही जी डाळ आपली शिजलेली आहे ती छान अशी घोटून घ्यायची आहे जेणेकरून वरणाला खूप छान टेस्ट येते. एकजीव करून घ्यायचं आहे. असं फक्त डाळ ठेवायची नाही. जर डाळ ठेवली तर ते वरणाला टेस्ट येत नाही. त्यामुळे थोडंसं रवीनं सुद्धा तुम्ही हे करू शकता, एकजीव करून घेऊ शकता. हे छान असं घोटून घ्यायचं आहे, म्हणजेच एकजीव करून घ्यायची आहे डाळ. थोडंसं तुम्ही पाणी ॲड करून सुद्धा एकजीव करून घेऊ शकता. हे बघा, त्याच्यानंतर मी गॅसवर एक बाउल ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड करणार आहे. हे बघा, 2 चमचे तेल ॲड केल्यानंतर छान असं जिरं मोहरी तडतडून द्यायची आहे. त्याच्यानंतर 1 चमचा लसूण ठेचलेला मी ॲड केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ॲड करायची आहे. कधीही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तेलामध्ये सुद्धा ॲड करायची, म्हणजे खूप छान टेस्ट येते. त्यानंतर अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचे हळद आणि भरपूर असा कढीपत्ता हे आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम ही मिडियम हीटवर ठेवायची आहे. छान असे मंद आचेवर छान असं लसूण भाजून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण घोटून ठेवलेली डाळ आहे ती ॲड करायची आहे. जेव्हा तुम्ही डाळ शिजवता तेव्हा सुद्धा मीठ ॲड करू शकता किंवा नंतर सुद्धा ॲड केलं तरी काही हरकत नाही. मी कुकरमध्ये ॲड करताना मीठ ॲड केलं नव्हतं, त्यामुळे मी सगळी मीठ आत्ताच ॲड करत आहे. तुम्ही हाफ पोर्शनमध्ये ॲड केलं तरी काही हरकत नाही. हे बघा, किती छान एकजीव झालेली आहे आपलं वरण. आणि तुम्हाला वरणाची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तशी घ्यायची आहे. आणि हा आपला स्वयंपाक 3 लोकांना ते 4 लोकांना पुरेसा आहे. 3 ते 4 लोक खूप छान मस्त जेवू शकतात एवढ्या ह्याच्यामध्ये. हे बघा, आपलं वरण तयार झालेलं आहे. आता आपण बनवणार आहोत कुर्मा. त्यासाठी मी 3 टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. 3 बटाटे साल काढून बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे आणि 1 वाटी वाटाणे रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण बनवणार आहोत अर्धी वाटी
तीळ आणि खसखस मिक्स अर्धी वाटी घ्यायची आहे, ते भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर घरगुती लाल तिखट 2 चमचे, चवीनुसार मीठ, गरम मसाला 2 चमचे, धनेपूड 2 चमचे, 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग आणि जिरेपूड 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता जे आपण अर्धी वाटी खसखस आणि तीळ जे भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. हे बघा, असं छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि तरीसुद्धा येते. ते आता मी एका वाटीमध्ये काढून घेते. त्याच्यानंतर मी कढईमध्ये 1 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मी रात्री भिजवलेले वटाणे ॲड केलेले आहेत. तुम्ही मटारसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर जे 3 बटाटे साल काढून मी बारीक चिरलेले आहेत, हे सर्व आता आपण बॉईल करून घ्यायचं आहे 10 ते 8 मिनिटांमध्ये. छान असं बॉईल झालं की मग आपण फोडणीला सुरुवात करूया. हे बघा, असं चेक करून घ्यायचं की बटाटा आपला छान शिजलेला आहे का. चला, छान शिजलेला आहे. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया. त्यानंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम हीटवर ठेवायची आहे. 4 चमचे तेल ॲड केलेलं आहे मी. त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत. मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे. करपूस आपल्याला भाजायचा नाही आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियम हीटवरच ठेवायची आहे. छान असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे. हे बघा, एक सारखं असं छान असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून कलर खूप छान येते टेस्ट आणि त्यामुळे टेस्टसुद्धा छान येते. हे बघा, छान असं कांद्याला लालसर रंग आल्यानंतर आता टमॅटोसुद्धा जो बारीक चिरलेला आहे तो सुद्धा छान असा एकजीव होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. टमॅटो भाजताना कधीही कंटाळा करायचा नाही, नाहीतरी पाणी वेगळं आणि भाजी वेगळी होते. त्यामुळे एक सारखं छान असं 5 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. हे बघा, असं एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, किती छान असं एकजीव झालेलं आहे. त्यानंतर मी जे आपलं आलं लसूण पेस्ट आहे ते 2 चमचे ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद सुद्धा ॲड करून एकजीव करून घ्यायचा आहे. हे छान असं एकजीव करून घेतलं की त्याच्यानंतर आपल्याला जे आपले घरगुती मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत. गरम मसालासुद्धा घरीच बनवलेला आहे, त्यामुळे भाजीला अजून खूप छान टेस्ट येते. गरम मसाला 2 चमचे, जिरे 2 चमचे आणि धने 2 चमचे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे. हे आता एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण तीळ आणि खसखसची जी पेस्ट केलेली आहे ती आता ॲड करून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ. हे छान असं सर्व एकजीव करून घ्यायचं. आणि तिळामध्ये तेलाचं प्रमाण असतंच, त्यामुळे अजून छान भाजीला तरी येते. ही मी 3 चमचे, ते तुम्ही गरजेनुसार 2 चमचे घरगुती आपली लाल तिखट ॲड करायची आहे. हे सुद्धा आता एकजीव करून घेत आहे मी सर्व. त्यानंतर जे आपण बॉईल केलेला बटाटा आणि वटाणे आहेत ते आता मी ॲड केलेलं आहे.
आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जशी रबरबीत हवी असेल तर 1.5 ग्लास पाणी घाला आणि थोडंसं घट्ट हवं असेल तर 1 ग्लास पाणी सफिशियंट होतं. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम हीटवरच ठेवायची आहे. आणि कधीही बटाट्याचं काही आपण भाजी करत असो तर तेव्हा थोडंसं पाणी जास्तच घालायचं. आता त्याच्यानंतर मी 1 अर्धी वाटी काजू ॲड केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे बघा किती छान तर्री आलेली आहे आणि खूप छान एकजीव झालेला आहे सर्व आपला मसाला. आता 1-2 मिनिटासाठी फक्त परत एकदा बॉईल म्हणजेच शिजवून घ्यायची आहे भाजी. हे बघा किती छान भाजी आपली म्हणजेच कुर्मा तयार झालेला आहे. आणि असंच घरगुती सामानांमध्ये असा कुर्मा अगदी आपल्या घरी सगळं हे सामान अवेलेबल असतं. आणि जर तुम्हाला फ्लॉवर ॲड करायचा असेल तर फ्लॉवर ॲड करू शकता. फक्त फ्लॉवर हे छोटे छोटे पीस करून गरम पाण्यामध्ये थोडंसे मीठ घालून उकळून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केला तर अजून टेस्ट वाढते. काही हरकत नाही, तुम्ही हे ऑप्शनल आहे, ॲड करायचे असेल तर करू शकता. त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत बासुंदी. त्यासाठी मी पावशर खवा, पावशर साखर, 1 चिमट केसर आणि त्याच्यानंतर मी वेलदोडे आणि ड्रायफ्रूट्सची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स खिसून ॲड केला तरी काही हरकत नाही. आणि दूध 1 लिटर घेतलेलं आहे मी. बासुंदी केव्हाही बनवताना थोडंसं पातळच बनवायचं. जेव्हा बासुंदी गार होते तेव्हा घट्टपणा त्याचा नक्कीच येतो. त्यामुळे थोडंसं बनवताना पातळच बनवायचं. हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं मी केसरमध्ये दूध ॲड केलेलं आहे जेणेकरून बासुंदीला खूप छान कलर येतो आणि टेस्टसुद्धा केसरमुळे वाढते. त्यामुळे ते गरम गरमच घालायचं. त्यानंतर जे खवा आहे ते मी खिसून ॲड केलेलं आहे दुधामध्ये. तुम्ही मिक्सरमध्ये दूध आणि खवा ग्राइंड करून सुद्धा ॲड करू शकता. फक्त एकजीव होणं महत्त्वाचं आहे, गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. हे बघा किती छान आपला खवा दुधामध्ये एकजीव झालेला आहे. हे थोडंसं तुम्हाला पातळ वाटेल पण गार झाल्यानंतर खरंच घट्टपणा येतो त्याच्यामध्ये. थोडंसं आता उकळू द्यायचं आहे म्हणजेच एकजीव होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे आपण केसर आणि दूध ॲड करून ठेवलेलं होतं ते आता ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर पावशर साखर ॲड करायची आहे. तुम्हाला थोडंसं जास्त गोड हवं असेल तर 1 अर्ध मूठ आपण जास्त ॲड करा, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे. हे बघा किती छान बासुंदी झालेली आहे. आणि कधीही वेलदोड्याची पूड ही शेवटीच टाकायची. जेव्हा आपण गॅस बंद करणार असतो त्याच्या आधी 1-2 मिनिटं ॲड करायची आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. किती छान बासुंदी सुद्धा आपली तयार झालेली आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण ही नैवेद्याची थाली नक्कीच बनवू शकतो आणि तुम्ही सुद्धा बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. हे बघा किती छान उकळी आलेली आहे. त्यानंतर बनवणार आहोत आपण पुरी. त्यासाठी 4 माणसांसाठी 2 वाटी गव्हाचं पीठ पुरेसं आहे. हे चाळून घ्यायचं आहे. चाळूनच कधीही मळून घ्यायचं पीठ. आणि त्याच्यानंतर 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे खूप छान मऊ आणि क्रिस्पी म्हणजे आतून मऊ आणि वरून क्रिस्पी आपल्या पुऱ्या तयार होतात. आणि 2 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर मी 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे. कच्चं तेल ॲड करायचं आहे, मोहन ॲड करायचा नाही त्याच्यामध्ये. हे आता सर्व आपण एकजीव करून घेऊया. खूप छान पुऱ्या होतात. तुम्ही जर गव्हाच्या पुऱ्या ह्या खाल्लात तर मैद्याच्या पुऱ्या खाणंच विसरून जाशीला, ह्यात मात्र शंका नाही आहे. त्यामुळे गव्हाचं पुऱ्या हे ट्राय करून नक्की पहा. आणि मैद्यापेक्षा गहू कधीही चांगलं, त्यामुळे तुम्ही गव्हाच्या पिठालाच कधीही प्रेफर द्या. हे बघा हे असं पाणी ॲड करत छान असं मळून घ्यायचं आहे.
चपातीसारखं पातळही मळायचं नाही आहे आणि खूप घट्टही मळायचं नाही आहे. मीडियमच ठेवायचा आहे कणकेचा गोळा आपला. कारण खूप तुम्ही जर पातळ मळला तर पुऱ्या तुमच्या फुगणार नाहीत आणि घट्ट मळला तर तुम्हाला लाटताही येणार नाही. त्यामुळे छान असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. हे छान असं ते एकजीव मी मळून घेतलेलं आहे. गडबडीच्या वेळी आपण पटकन जर पुऱ्या करणार असू तर तेव्हा थोडंसं जास्त मळून घ्यायचं आणि जेव्हा वेळ असेल तुमच्याकडे तर एक 10 ते 15 मिनिटासाठी मळून ठेवायचं. पण कधीही मळलेलं पीठ अर्धा तासाच्या वर ठेवायचं नाही, नाहीतर नक्कीच पुऱ्या आपल्या तेल खूप ओढणार आहेत. त्यामुळे कधीही 10 ते 15 मिनिटं बस आहे, नाहीतरी पुऱ्या खूप तेल पिणार तुमच्या. त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या. आणि तुम्हाला जर पुऱ्या तेलकट नकोच असतील तर तुम्ही छान असं मळून घ्यायचं 1-5 मिनिटासाठी आणि लगेच पुऱ्या तयार केला, काही हरकत नाही. हे बघा, हे छान असं आता मळून झालेलं आहे. आता आपण पुन्हा गॅसवर कढई ठेवून पुऱ्या तळण्यासाठी तेल ॲड करूया. आणि एकही पुरी फुगणार नाही असं नाही. तुम्ही जर हे परफेक्ट जर तुम्ही जे काय काय मी सांगितलंय ते ठेवला तुम्ही तर नक्कीच तुमच्या पुऱ्या टम्म अशा फुगणार आहेत. फक्त जशी मी स्टेप्स वापरले आहेत तसंच तुम्ही ॲड करत जावा आणि मापसुद्धा हे परफेक्ट आहे, असंच करून पहा. आणि हे जो स्वयंपाक आहे तो 4 लोकांना छान असा पुरेसा आहे. हे बघा, ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. सेम पेढ्याच्या आकारचेच गोळे करायचे आहेत. त्याच्यानंतर अजिबात पीठ लावून आपण पुऱ्या लाटायच्या नाही आहेत, तेलातच लाटायच्या आहेत. जर तुम्ही पीठ लावून लाटला तर तेल खूप ओढणार आहे. त्यामुळे थोडंसं तेल ॲड करतच आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि खूप सुद्धा तेल लागत नाही. बघा, थोडंसं तेल लावलं की छान असं पुऱ्या होऊन जातात. तेल तापलंय का चेक करायचं आणि मगच पुरी ॲड करायची किंवा तळून घ्यायची. हे बघा, पुन्हा एकदा मी हे केले. आत्ता तेल खरंच छान असं तापलेलं आहे. आता त्याच्यानंतरच लाटलेली पुरी मी तेलात तळून घेणार आहे. तेलात पुरी टाकली की लगेच असं झाऱ्यानं गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे की कारण त्यामुळेच पुऱ्या अशा टम्म अशा छान फुगतात. जर तुम्ही नुसता पुरी टाकली तर ती टम फुगणार नाही. थोडंसं वरून प्रेस करायचं आहे. हे बघा, किती छान आपली पुरी फुगलेली आहे टम्म अशी. असंच लालसर रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायची आहे. सारखं सारखं बाजू पलटायची नाही, एकदा एकच बाजू छान भाजून घ्यायची. हे बघा, किती छान आपली पुरी झालेली आहे. ते आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर आता आपण दुसरी सुद्धा पुरी तळून बघूया की छान फुगते की नाही. हे असंच प्रेस करायचं, त्यामुळेच पुरी छान अशी टम्म फुगते. हे सुद्धा दोन्ही बाजूनी छान लालसर रंग असा येईपर्यंत तळून घ्यायचं. वाव, खूपच छान ना. हे बघा, किती छान कलर आलेला आहे. हे सुद्धा आपण झाऱ्याने बाउलमध्ये काढून घेऊया. आता त्याच्यानंतर आपण पापड सुद्धा तळून घ्यायचा आहे. तुम्हाला सुद्धा ही थाळी सिस्टीम किंवा नैवेद्याची थाळी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मला तुम्हाला असेच नवीन नवीन अगदी घरातल्या सामानांमध्ये, मोजक्याच सामानांमध्ये रेसिपी तुम्हाला शेअर करायच्या आहेत. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.